वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांना गुन्हेगारी क्षेत्र आकर्षित करतंय का असा प्रश्न निर्माण झालाय। कोणताही स्ट्रगल न करता लवकरात लवकर पैसे कमावण्याच्या हव्यासा पोटी पिंपरी चिंचवड मधला एक इंजिनियर चक्क चोर बनला। आपल्यासारख्याच तरुणांचं एक टोळकं तयार केलं। पुढे या इंजिनियर चोरानं काय काय केलंय तुम्हीच पहा। 1 2 3 4 5 6 7 8 9 अहो मोजणं संपतच नाहीये। 53 गाड्या रांगेत होत्या आणि त्या चोरल्या होत्या इंजिनियर चोरानं। धीरज सावंत, शिक्षण बीई मेकॅनिकल, धंदा दुचाकींची चोरी विक्री, हल्ली मुक्काम जेल। पिंपरी चिंचवड पोलिसांनी या उच्च विद्याविभूषित चोरांच्या टोळीला अटक केली आहे आणि त्यांच्याकडून 53 गाड्या हस्तगत केल्यात। यात आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता हे तिन्ही तरुण जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि उल्लेखनीय म्हणजे त्याच्यामध्ये जो धीरज सावंत नावाचा आरोपी आहे हा बी मेकॅनिकल इतकं शिक्षण घेतल्याचं आमच्या तपासादरम्यान निदर्शनास आलंय। आरोपींचा अधिक तपास चालू आहे। धीरज इंजिनियर झालेला, सोबत आणखीन दोघे उच्च शिक्षित मित्र। 2 वर्ष नोकरी शोधली पण नोकरी काही मिळेना। अखेर या सगळ्यांनी चोरीचा शॉर्टकट मारला। किंवा मग कुठला स्टार्टअप टाकू शकतो किंवा धंदा टाकू शकतो। झिरो पासून सुरू करण्यात आपल्याकडे फार ऑप्शन्स आहेत। स्टार्टअप साठी आता भारत सरकार फंडिंग वगैरे प्रोव्हाइड करते। स्मॉल केस बिझनेस साठी सुद्धा भारत सरकार फंडिंग प्रोव्हाइड करते। आता जॉब मध्ये वगैरे फार कमी चाललंय। इंटरव्ह्यूज वगैरे लोकांना प्लेसमेंट मिळत नाहीये, त्यामुळे लोक अशा मार्गाकडे वळत आहेत। पण हा मार्ग चुकीचा आहे। त्यांनी थोडासा संयम ठेवायला पाहिजे होता, थोडं धीराने काम घ्यायला पाहिजे होतं। आपण अजून बघतो की इंजिनियर्स वगैरे जे आहेत बाकीचे सगळेच इंजिनियर्सला जॉब मिळतो असं नाही। स्टार्टअप्स आहेत, भरपूर इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत। तुम्ही रील्स मध्ये उतरू शकता। सोशल मीडिया हा भरपूर मोठा प्लॅटफॉर्म आहे। स्पोर्ट्स आहे तुमच्यासाठी। गाड्या चोरायच्या आणि इतर जिल्ह्यात विकायच्या असा साधारण प्लॅन होता। यांच्याकडनं जवळपास आतापर्यंत पिंपरी चिंचवड मधले 25, त्याचप्रमाणे पुणे शहरातले 4, साताऱ्यामधले 2 आणि कोल्हापूर जिल्ह्यातले 2 असे गुन्हे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी इतरही यापूर्वी गुन्हे केल्याची शक्यता दिसून येते। त्या अनुषंगाने आमचा तपास आता चालू आहे। आरोपी इंजिनियर धीरज सावंत जरी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अटकेत असला तरी त्यांनी अन्य कुठल्या विद्यार्थ्यांना या गैरमार्गाला लावलंय का किंवा त्यांना या गुन्ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलंय का हे पाहण्याचं आव्हान आता पिंपरी पोलिसांसमोर असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।